दोन व्लॉगर आहे ते पण एक सोबत कुठं आणि कसं चला समोर दाखवतो। आज सकाळी उठलो आणि चालत चालत डायरेक्ट फाट्यावर आलो, कारण आपला मित्र चेतन पुण्यावरून घरी आला होता। मग मी त्याला डायरेक्ट मुतळाच बोलून घेतलं। त्याला आपली रूम माहिती नव्हती, त्याच्यामुळे मी त्याला घ्यायला आलो होतो। मग तिथून त्याला घेऊन मी आलो डायरेक्ट आपल्या रूमवर। तयारी केली आणि तयारी करून झाल्यावर आम्ही निघालो शिवांग स्पॉटकडे। वरून पाणी पण चालू होता। मग शिवांग स्पॉटवर आलो, कारण आज शिवांग स्पॉटला 1 वर्ष पूर्ण झालं। त्याच्यामुळे भाऊन आज पूजा पण ठेवली होती आणि तिथं आपले व्लॉगर मित्र भेटले राव, जे देसी जिम वाला नावाने ओळखले जातात। तुम्ही जर फिटनेस बद्दल इच्छुक असाल तर तुम्ही भाऊला फॉलो करू शकता। मग मी तिथून एंडोले चहाच्या दुकानावर आलो, तिथून चहा पार्सल घेतला, पैसे मारून दिले आणि आलो शिवांग स्पॉटवर। तिथं कपमध्ये चहा भरला आणि सगळ्यांना देऊन मी पण घेतला आणि तेवढ्यातच हा आपला फॉलोअर्स पण आला होता राव। मग मी तिथून देसी जिम वाला भाऊला आपल्या रूमवर घेऊन आलो। मग रूमवर आल्यावर दोघांचा अनुभव एकमेकांसोबत शेअर केला। तेवढ्यातच कृषी भाऊ पण आले होते, जे की शेतीविषयक व्हिडिओ बनवत असतात। मग त्यांच्यासोबत पण आमचा अनुभव शेअर केला आणि तिथून आम्ही आलो शिवांग स्पॉटवर। आम्ही दोघं सोबत येण्याचं कारण म्हणजे शिवांग स्पॉट आहे। मग पूजा झाली, प्रसाद घेतला आणि दोघांना बाय बोलून आम्ही आलो डायरेक्ट रूमवर। फटाफट तयारी केली, गोलूला घेतलं आणि आम्ही घरी निघलोच होतो तर तेवढ्यात पवन भाऊचा फोन आला। आम्ही सूर्यवंशी हॉटेलवर येऊन थांबेलाय म्हणे, तुम्ही पण या म्हणे। मग आम्ही पण सूर्यवंशी हॉटेलवर आलो, मस्तपैकी जेवण केलं। जेवण करून झाल्यावर आपापल्या गाड्या काढल्या आणि त्यांना बाय बोलून आम्ही निघालो आपल्या गावाकडं। घरी पोहोचेपर्यंत गोलीची झोप पण झाली होती राव। मग पहिले आपल्या ग्राउंडवर आलो, तिथं आपल्या गावातल्या मुलांना भेट दिली। मग तिथून गावात आलो, तिथून अक्षयला घेऊन डायरेक्ट ग्राउंडवर आलो। मग ग्राउंडवर सगळे जमा झाले, 2-4 व्हिडिओ काढून घेतले, त्याच्यातून एक तुम्ही बघूनच घ्या। इतना प्यार करती है तू मुझसे, हमारे बीच में जो कुछ भी था उसे भूल जाओ। या गोष्टीवर घ्या मग पटकन फॉलो करून। चला मग मित्रांनो, आजसाठी एवढंच, तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये।